शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार ज्योतिषशास्त्राप्रमाणे की काळ्या कलरचा धागा बांधल्याने आपल्याला काय फायदे होतात, कोणत्या तक्रारी दूर होतात आणि तो धागा कोणत्या वारी बांधावा तो शुभ सांगितलेला आहे। याबद्दल तुम्हाला सांगणार आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे। आता पहिलं तुम्हाला सांगते बघा, काळा जो धागा असतो तो शनी, ज्यांना शनीचा भरपूर प्रमाणात त्रास असेल, शनी महाराज म्हणजे 7.5 असते, शनी दोष असतो, तर त्यांनी काय करायचं आहे, जो धागा असतो तो शनिवारच्या दिवशी बांधायचा आहे। बघा, हा जो काळ्या कलरचा धागा आहे तो बांधल्याने शनी देवाचा त्रास खूप प्रमाणात कमी होतो आणि शनिवारच्या दिवशी काळ्या कलरचा धागा बांधायचा असतो। ज्या स्त्रिया असतात, मुली असतात, त्यांनी डाव्या पायामध्ये बांधायचा आहे आणि जी पुरुष असतात, मुलं असतात, त्यांनी उजव्या पायामध्ये काळ्या कलरचा धागा बांधायचा आहे। असं केल्याने काय होईल, शनिदेवाचा त्रास कमी होईल आणि तुम्हाला कुणाची नजर सुद्धा लागणार नाही। आणि हा जो वार आहे, हा म्हणजे काळा जो कलर आहे तो शनिदेवांशी खूप संबंधित आहे। त्यामुळे शनिवारच्या दिवशी आपल्याला काळ्या कलरचा धागा बांधायचा आहे। दुसरं म्हणजे बघा, ज्या व्यक्तींचे पोटाचे तक्रार आहे, पोट दुखतं, तर त्यांनी काय करायचं आहे, आपले जे पायाचा अंगठा असतो त्या पायाच्या अंगठाला काळ्या कलरचा धागा बांधायचा आहे। याच्याने त्यांचे पाय म्हणजे पोटाचे तक्रार कमी होतील। दुसरं म्हणजे बघा, आपला जे मनगट आहे, मनगटीमध्ये जर आपण डाव्या हातामध्ये जर दोरा बांधला स्त्रीने, तर तिचा कुणाची दृष्ट लागत नाही, कुणाची नजर लागत नाही आणि लागलेली असेल ती सुद्धा निघून जाते। त्यामुळे स्त्रियांनी डाव्या हातात बांधायचं आहे आणि पुरुषांनी उजव्या हातात बांधायचं आहे। दुसरं म्हणजे बघा, आपल्या दरवाजामध्ये सुद्धा म्हणजे दरवाजाची जी कडी असते त्याला जर काळ्या कलरचा धागा आपण बांधला तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि कुणाची नजर लागत नाही, नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येतच नाही। आणि त्यामुळे काळ्या कलरचा धागा आपल्या घराचा जो कडी असते त्याला बांधला तरी सुद्धा चालेल। दुसरं म्हणजे बघा, ज्यांना पोटाचे विकार आहे किंवा पोटाचे विकार आहे, कमरेचे विकार आहे, त्यांनी काय करायचं आहे, त्यांच्या कमरेला धागा बांधायचा आहे। याच्याने भरपूर प्रमाणात त्यांचे त्रास कमी होतात। हे जे सांगितलेलं आहे हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे। तशाच पद्धतीने शनिवारच्या दिवशी आपल्याला धागा बांधायचा आहे। याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील आणि हे वास्तुशास्त्र सुद्धा प्रमाणे आहे। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।